श्रोतेहो नमस्कार. आजच्या कोरोना वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान यंत्रणा सावध नसल्यानं आपल्याला ती अधिक अडचणीची ठरली. पण तरीही आपण आतापर्यंत या संकटाला धैर्यानं तोंड दिलं आहे. आगामी सण उत्सवाच्या काळात कोरोना विषाणूनं पुन्हा तोंड वर काढू नये यासाठी राज्य सरकारनं कंबर कसली आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासनानं सर्वतोपरी उपाययोजना केल्या आहेत. आज आपण या उपाययोजनांचं विवेचन ऐकूया. श्रोतेहो, गेल्या 1.25 वर्षांपासून कोरोनारूपी संकटाला सगळेच देश तोंड देत आहेत. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक गंभीर आणि धोकादायक ठरली. महामारीशी मुकाबला करताना आरोग्य यंत्रणेनं सर्वस्व पणाला लावून काम केलं. दुसरी लाट ओसरली, पण महामारीच ती. लाटांवर लाटा येणार आहेत असं गृहीत धरून सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सज्ज झाली आहे. कोरोनाची तिसरी लाट येऊच नये यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. मात्र ती आलीच तर त्याची घातकता कमी व्हावी या दृष्टीनं उपाययोजना आणि प्रयत्न सुरू आहेत असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. संभाव्य तिसरी लाट रोखण्याच्या उपाययोजनांबाबत कोविड राज्य कृती दलानं आयोजित केलेल्या माझा डॉक्टर या ऑनलाईन परिषदेचं उद्घाटन रविवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. या परिषदेत त्यांनी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे आपण ऐकूयात. जर का तिसरी लाट ही अपरिहार्य म्हणजे येणारच असेल, येऊ नये अशी आपल्या सगळ्यांची प्रार्थना आहे. मला असं वाटतं प्रार्थनेच्या एक पाऊल आपण पुढे टाकलं पाहिजे, म्हणजे प्रयत्न आले पाहिजेत. आणि हे प्रयत्न करण्यासाठी तिसरी लाट येऊ नये, येणार असेल तर ती लांबवली कशी पाहिजे, तिची घातकता कमी कशी करायला पाहिजे, कशी करता येईल, यासाठी जर आपण हे व्हायरस बरोबरचं युद्ध असं मानलेलं आहे तर आपली शस्त्र परजून ठेवण्याची हीच वेळ आहे. शस्त्र म्हणजे काय? डॉक्टर्स आहेत, आपले प्रशासकीय सगळे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, जिल्हाधिकारी आहेत, सगळेच पोलीस आहेत, अगदी फायर ब्रिगेडचे सुद्धा जवान आहेत. त्यांनी सुद्धा एक सज्ज राहण्याची एक आवश्यकता आहे. शत्रू अजूनही पूर्ण पराभूत झालेला नाही. मागे मी म्हटलं होतं की आपण पाल मारल्यानंतर शेपूट वळवळतं, तसं एक त्याचं थिक टेल हा जो काही प्रकार आहे तो अजूनही आपल्या राज्यात वळवळताना दिसतो आहे. त्याचाही बंदोबस्त करण्याची आपल्याला आवश्यकता आहे. मग आपणही सज्ज राहिलं पाहिजे. औषधं बरोबर त्याचा साठा केलाय की नाही, ऑक्सिजनची सुद्धा एक पुरेशी आपल्याकडे निर्मिती होते आहे, त्याचा साठा होतोय की नाही, आणि विशेष म्हणजे आपल्या हॉस्पिटल आणि क्लिनिकची जी काही यंत्रणा आहे, मग ते व्हेंटिलेटर्स असतील, इतर काही इलेक्ट्रिक यंत्रणा असेल, त्याचं सुद्धा एक ऑडिट, त्याची सुद्धा तपासणी करणं हे फार महत्वाचं आहे. आपण अनुभवलेलं आहे, ज्या वेळेला कोविड त्याची लाट चढते, शिखरावरती पोहोचते, तेव्हा आपल्याला श्वास घ्यायला उसंत नसते. सतत पेशंट येत असतात, मग ऑक्सिजन बेड लागत असतात, व्हेंटिलेटर लागत असतात, आणि मग आपली यंत्रसामुग्री आहे तिचा जास्त वापर झाल्यामुळे लोड ती घेऊ शकत नाही आणि कुठेतरी दुर्घटना घडू शकते. म्हणून मी आपल्याला सर्वांना विनंती करतो आहे की आपण आपले क्लिनिक, आपले दवाखाने, आपले हॉस्पिटलची पुन्हा एकदा इलेक्ट्रिक जी काही इक्विपमेंट आहे त्याचं ऑडिट करून ठेवावं. गेले 1.5 वर्ष कोरोना आपल्याला जे वेगवेगळे धडे शिकवत आहे, त्या धड्यातून आपण काय शिकलो आहोत त्याचा सुद्धा एक आढावा घेण्याची आजची फार महत्वाची गरज आहे. आणि त्याचसाठी की आपल्या राज्यात काय चालू आहे, आपल्या देशात इतरत्र काय चालू आहे, इतर देशांमध्ये काय चालू आहे, मागे पुढे उजवीकडे डावीकडे वळून पाहून नीट प्रत्येक पाऊल हे आपल्याला सावधानतेने टाकण्याची फार मोठी आवश्यकता आहे. मला थोडंसं आश्चर्य वाटतं की आपण ही सगळी काळजी घेताना अनेक गोष्टी उघडण्याची घाई झालेली आहे. आणि सगळ्यांना मी सांगतो, थोडा धीर धरा, संयम धरा. आपण ज्या गोष्टी उघडत चाललेलो आहोत त्या पुन्हा बंद करण्याची वेळ येऊ नये याची खात्री पटवून आपण पुढे जायचा प्रयत्न करतो आहोत. मग अशा वेळेला घाई गर्दी जर का करत राहिलो तर मला असं वाटतं की आणखीन काही महिने किंवा काही वर्ष आपण या संकटातून बाहेरच पडू शकणार नाही. तर तसं होऊ नये म्हणून आज आपल्याला प्रयत्न करण्याची गरज आहे. कोविडच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान आरोग्य यंत्रणेवर ताण आला होता. अनुभव माणसाला खूप काही शिकवतो याची प्रचितीच जणू यंत्रणेला आली आहे. यातूनच बोध घेत आरोग्य पायाभूत सुविधा वाढवण्यावर राज्य सरकारनं भर दिला आहे. औषधं, रुग्णशय्या, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स आदी सुविधा वाढवण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. याच माध्यमातून ठिकठिकाणी आरोग्य व्यवस्था बळकट करण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत. त्यामध्ये नव्या कोविड केंद्रांची निर्मिती, खाटांची संख्या वाढवणं, लहान मुलांसाठी कोविड केंद्र उभारणं आणि जुन्या कोविड केंद्रांचं अद्ययावतीकरण करण्यासारखी कामंही सुरू झाली आहेत. ज्या रुग्णालयांचं ऑडिट करण्यात आलेले नाहीत त्यांनी त्वरित ऑडिट करून घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
एकंदरीतच संभाव्य तिसऱ्या लाटेशी सामना करण्यासाठी राज्य सरकारनं काय काय तयारी केली आहे याविषयी माहिती देत आहेत राज्याचे आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉक्टर प्रदीप आवटे. जागतिक आरोग्य संघटना आणि भारत सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विषयक तज्ज्ञांनी भारतामध्ये आणि महाराष्ट्रात कोविड आजाराची तिसरी लाट येण्याबाबतचा अंदाज वर्तवला. आता या लाटेबद्दल तज्ज्ञांच्या मध्ये काही मतभिन्नता नक्कीच आहे. असे जरी असले तरी सुद्धा तिसरी लाट येऊ शकते याच्याकरता तयारी करणं आवश्यक आहे. आणि म्हणून ज्याला आपण इंग्रजीमध्ये होपिंग फॉर द बेस्ट बट प्रिपेअरिंग फॉर द वर्स्ट असं म्हणतो, त्यानुसार राज्य सरकार आणि राज्य सरकारचा आरोग्य विभाग तिसऱ्या लाटेच्या अनुषंगानं आवश्यक ती तयारी करतो. ही तिसरी लाट येईल तेव्हा नेमका कशा पद्धतीनं तयारी करावी लागेल याच्याकरता आपण काही पायाभूत गृहीतकं निश्चित केली आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये किंवा शहरामध्ये दुसऱ्या लाटेच्या वेळी सर्वाधिक रुग्ण कधी होते त्याची नोंद घेऊन सर्वसाधारणपणे त्याच्या 1.5 रुग्ण तिसऱ्या लाटेमध्ये आढळतील अशी शक्यता गृहीत धरून त्याच्यानुसार रुग्णोपचार व्यवस्था आपण निर्माण करतो. आणि जे काही रुग्ण आढळतील त्यातले साधारणपणे 65% रुग्ण हे सौम्य स्वरूपाचे किंवा लक्षणे विरहित असतात आणि त्यामुळे त्यांना घरगुती विलगीकरणामध्ये उपचार देणे पुरेसे असते. त्यांना रुग्णालयामध्ये भरती करण्याची गरज भासत नाही. म्हणजे एकूण 35% रुग्णांना प्रत्यक्षामध्ये रुग्णालयाची गरज लागेल असा एक अंदाज आहे. आणि या 35% पैकी 17.5% म्हणजे 50% त्याच्या खाजगी रुग्णालयामध्ये जातील. तर उरलेले 50% जे आहेत ते सरकारी किंवा सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये उपचार घेतील. आणि मग त्याच्यानुसार आपण एकूणच कोविड रुग्णालयामध्ये काय व्यवस्था असावी हे पाहतो आहोत. तर याच्यामध्ये आपण साधारणपणे जे 3 स्तरावर आपली आरोग्य संस्थांची रचना आहे, म्हणजे सौम्य रुग्णांच्या करता कोविड केअर सेंटर, मध्यम रुग्णांच्या करता कोविड हेल्थ सेंटर आणि गंभीर रुग्णांच्या करता कोविड हॉस्पिटल, अशी जी रचना आहे, या त्रिस्तरीय रचनेमध्ये आपण काय व्यवस्था करायची ठरलेली आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपण या कोविड हॉस्पिटलमध्ये 4% बेड हे व्हेंटिलेटर असतील, तर 4% बेड हे नॉन व्हेंटिलेटर असतील आणि 8% बेड हे ऑक्सिजन बेड असतील असं ठरवलेलं आहे. तर कोविड हेल्थ सेंटरमध्ये 24% बेड ऑक्सिजन बेड्स असतील, तर जनरल बेड जे आहे ते 10% असतील आणि कोविड केअर सेंटरमध्ये 50% बेड हे जनरल बेड्स असतील. तर अशा पद्धतीनं आपण साधारणपणे एकूण सर्वसाधारण बेड पैकी जवळपास 32% बेड हे ऑक्सिजन बेड असतील आणि साधारणपणे त्यातले 8% बेड हे आयसीयू बेड्स असतील आणि ते 8% पैकी निम्मे हे व्हेंटिलेटर बेड्स असतील. अशा पद्धतीनं आपण याचं नियोजन केलेलं आहे. आणि या सगळ्यामध्ये आपण हेही पाहतो आहोत की तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांचे प्रमाण लक्षणीय असेल असा काही तज्ज्ञांचा अंदाज आहे. वास्तविक पाहता लहान मुलांमध्ये हा आजार मोठ्या प्रमाणावर व्हायची कोणती शक्यता नाही. तथापि असं होऊ शकतं हे लक्षात घेऊन आपण त्याच्याकरता पण तयारी करतो आहोत. आणि म्हणून मग आपण प्रत्येक स्तरावर लहान मुलांच्या करता काही खाटा की राखीव ठेवतो आहोत. याच्यामध्ये ज्याला आपण कोविड केअर सेंटर म्हणतो त्याच्यामध्ये 15% किंवा कोविड आरोग्य केंद्रामध्ये 10% आणि कोविड रुग्णालयामध्ये 5%, अशा पद्धतीनं आपण मुलांच्या करता खास ही जी बेड्स आहेत ती राखीव ठेवतो आहोत. श्रोते हो, दुसऱ्या लाटेदरम्यान देशात हाहाकार उडाला होता. त्यामागील कारण म्हणजे ऑक्सिजनचा तुटवडा. या काळात अनेकांना योग्य वेळी प्राणवायू मिळू शकला नाही. परंतु मागील त्रुटी टाळून राज्य सरकारनं सरकारी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन युनिट उभारण्याचं लक्ष ठेवलं आहे. दररोज 3,000 टन ऑक्सिजन निर्मितीचं उद्दिष्ट ठेवल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आपल्या भाषणात म्हटलं आहे. या क्षमतेपर्यंत पोहोचण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. आज 1400 टन ऑक्सिजनचं उत्पादन राज्यात होत आहे. इतर राज्यातून ऑक्सिजन आणण्याची वेळ येऊ नये हा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. राज्यातल्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची काय परिस्थिती आहे याविषयी माहिती देत आहेत राज्याचे आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉक्टर प्रदीप आवटे. कोविडची तिसरी लाट येऊ शकते त्याच्या अनुषंगानं आपण तयारी करतो आहोत. आणि ही तयारी करत असताना या तयारीचा एक अत्यंत महत्वाचा भाग जो आहे तो म्हणजे ऑक्सिजनची उपलब्धता आणि त्याचं व्यवस्थापन. दुसऱ्या लाटेच्या वेळी आपण ऑक्सिजन बेड मिळणं
हे अनेकदा काही ठिकाणी अडचणीचं झालं, लोकांना धावपळ करावी लागली, हे अनुभवलेलं आहे. आणि म्हणून ऑक्सिजन व्यवस्थापन हा एकूणच कळीचा मुद्दा या सगळ्या व्यवस्थापनामध्ये आहे. जे ऑक्सिजनला मराठीमध्ये प्राणवायू म्हणतात ते अगदी शब्दशः खरं आहे. कारण की हा जर उपलब्ध असेल तर अनेक मध्यम किंवा गंभीर स्वरूपाच्या रुग्णांना प्राणदान मिळालेलं आहे. आता ऑक्सिजन प्रत्येक स्तरावर, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक शहरामध्ये आणि प्रत्येक रुग्णालयामध्ये योग्य प्रमाणामध्ये उपलब्ध व्हावा याच्याकरता आपण काही गोष्टी करतो आहोत. मुळामध्ये ऑक्सिजनचं जे वितरण आहे किंवा उपलब्धता आहे ती 2 प्रकारे आपण करतो आहोत. एक त्याच्यातला मुद्दा आहे ऑक्सिजन जनरेशन, म्हणजे ऑक्सिजन निर्माण करणं, आणि दुसरा जो आहे तो ऑक्सिजन स्टोरेज, म्हणजे ऑक्सिजन साठवणं. तर या 2 प्रकारे आपण ऑक्सिजनची उपलब्धता राज्यभर करतो. आता याच्यामध्ये सुद्धा आपलं नियोजन असं आहे की एकूण जो ऑक्सिजन आपल्याला लागेल त्यातला 20% ऑक्सिजन हा ऑक्सिजन जनरेशन पद्धतीने, म्हणजे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटेड किंवा पीएसए टँक, की जे स्वतः हवेतील ऑक्सिजन घेऊन ऑक्सिजन तयार करतात, तर त्यांच्या मार्फत आपण तो मिळवतो आहोत. त्याच्यामुळं हा त्यातला पहिला मुद्दा की 20% ऑक्सिजन जो आहे तो ऑक्सिजन जनरेशन पद्धतीने आपण मिळवतो. तर 80% ऑक्सिजन हा ऑक्सिजन स्टोरेजच्या माध्यमातून उपलब्ध करण्याचं नियोजन. आता ऑक्सिजन स्टोरेजच्या माध्यमात सुद्धा आपण ठरवलेलं आहे की याच्यामध्ये आपण मुळामध्ये 3 प्रकारे तो ऑक्सिजन साठवू शकतो. त्यातलं एक आहे तो म्हणजे ऑक्सिजन सिलेंडर. याच्यामध्ये बी आणि डी प्रकारचे सिलेंडर आपण वापरतो. तर या प्रकारच्या सिलेंडरमध्ये आपण 10% ऑक्सिजन साठवणार आहोत आणि ड्युरा सिलेंडर की जी थोडीशी मोठी असतात त्याच्यामध्ये 20% ऑक्सिजन आपण साठवू. तर क्रायोजेनिक टँक, लिक्विड क्रायोजेनिक टँक जे आहेत त्याच्यामध्ये 50%, अशी ही विभागणी आहे. म्हणजे याच्यामध्ये मुळामध्ये ऑक्सिजन सिलेंडर आणि ड्युरा सिलेंडर जे आहेत हे एका अर्थानं एका जागेहून दुसऱ्या जागी नेण्याकरता सोयीस्कर अशी गोष्ट आहे. त्याच्यामुळं आपल्याला ज्या ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता आहे त्या ठिकाणी ती सिलेंडर हलवता येतात आणि तिथली गरज जी आहे ती तात्पुरत्या स्वरूपामध्ये भागवता येते. आणि म्हणून आपण जाणीवपूर्वक ऑक्सिजन सिलेंडर आणि मधून जवळपास 10 आणि 20 असं 30% ऑक्सिजन जो आहे तो आपण साठवतो. तर क्रायोजेनिक टँक हे अर्थातच एका जागेहून दुसऱ्या जागेवर आपल्याला हलवता येणार नाही, परंतु त्या प्रकारे आपण 50% ऑक्सिजन जो आहे त्याची विभागणी करतो आहोत. तर या सगळ्या गोष्टी करत असताना आपण हेही पाहतो आहोत की ज्या ज्या ठिकाणी आपली छोटे दवाखाने असतील, म्हणजे प्रायमरी हेल्थ सेंटर्स असतील किंवा खाजगी डॉक्टरांचे दवाखाने असतील, कोविडमध्ये अनेकांना ऑक्सिजनची गरज लागते हे लक्षात घेऊन प्रत्येक खाजगी डॉक्टरांनी सुद्धा किंवा सरकारी दवाखान्यात सुद्धा छोट्या छोट्या मोठ्या क्लिनिकमध्ये ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध असावेत याच्याकरता आपण आग्रही आहात की जेणेकरून ज्या रुग्णाला खूप कमी प्रमाणामध्ये अल्प प्रमाणामध्ये ऑक्सिजन लागतो आहे त्याला त्या स्तरावर त्याचं व्यवस्थापन करणं, त्याला मॅनेज करणं शक्य होईल. आणि ज्यांना पुढे रेफर करण्याची गरज आहे, संदर्भ सेवा देण्याची गरज आहे, तर असे जे रुग्ण आहेत तर अशा रुग्णांना त्यांना ॲम्ब्युलन्स मिळेपर्यंत किंवा त्यांना बेड मिळेपर्यंत आपण काही काळ या ठिकाणी स्वाभाविकपणे मॅनेज करू शकतो. आणि त्याच्यामुळं रुग्ण जेव्हा जाईल त्या रुग्णालयामध्ये तेव्हा त्याची परिस्थिती ही निश्चितपणे अधिक चांगली असेल. श्रोते हो, गेल्या वर्षी सण उत्सवानंतर गणेशोत्सवानंतर दुसरी जोरदार लाट आली. यावर्षी रुग्णसंख्या याआधीच वाढताना दिसते, त्यामुळे गर्दी होणार नाही याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. लसीचे 2ही डोस घ्यावेच, पण लस घेतली तरी सार्वजनिक ठिकाणी वावरताना काळजी घेणं आवश्यक आहे. सर्वांनी सावध राहून कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचं काटेकोरपणे पालन करणं आवश्यक आहे. श्रोते हो, आपला कोरोना वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच या आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा कोरोना वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्तविभागानं सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन आणि समन्वय मनीष कुलकर्णी आणि चंद्रकांत शिरसाट, निवेदन नंदिनी मथुरे.